नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या करिअर एक्सपर्ट चॅनल मध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये रीनीटची एक्झाम झाली, आता लवकरच रिझल्ट येणार आहे। त्याचा डेट्स काय असणार, टाइम काय असणार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता सविस्तर बघणार आहे। पालक आणि स्टुडंटच्या मनामध्ये आणि चर्चेत एकच गोष्ट चालू आहे सध्या की रिझल्ट कधी लागणार नीट यूजीचा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाइम आणि त्याची जी काही डेट्स आहे ते बघणार आहे सविस्तर। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर काय करायचं, तुम्हाला सबस्क्राइब करून टाकायचं, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्राला व्हिडिओ शेअर करायचंय। आणि जर तुम्ही अजून सुद्धा आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक दिलेली आहे, तुम्ही त्यावरती क्लिक करून डायरेक्ट जॉईन करू शकता। तर आता चालू करणार आपण व्हिडिओसाठी। त्याआधी जर तुम्हाला माहित नसेल की आपलं जे काही आता सेमिनार होणार आहे बघा, त्यामध्ये आता तुम्ही बघू शकता जे काही एनटी पाटील एज्युकेशन कन्सल्टन्सी आहे, अब्रॉड स्पेशलिस्ट ऍडमिशन करतात ते आपले एनटी पाटील सर आहे, त्यांचा जो काही सेमिनार ऑर्गनाइज होणार आहे, त्याचबरोबर तो त्याची डेट्स काय असणार आणि कधी होणार आहे तो ते सविस्तर बघणार आहे। आणि याचा फायदा काय होणार स्टुडंटला या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। तर त्याआधी तुम्ही बघून घ्या की मेडिकल ऍडमिशन गायडन्स सेमिनार 2026 साठी आपले एनटी पाटील सर आहे स्पेशल गेस्ट। त्यामध्ये 5 जुलै 2026 संडेला हा ऑर्गनाइज होणार आहे सेमिनार। टायमिंग काय असणार, 11 ते 4 पर्यंत टायमिंग असणार आहे। आणि कुठे असणार आहे एकदा बघून घ्या, हॉटेल श्रीकृष्णा इन नियर एसबीआय बँक मिल्क कॉर्नर छत्रपती संभाजीनगर। जे विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर मधून आहे, जे व्हिडिओ बघताय आता संभाजीनगर मधून, तर त्यांना जर शक्य होत असेल तर त्यांनी नक्कीच या जे काही सेमिनार आहे त्याला अटेंड करावा। कारण की याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार, याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर जे काही एक्सपर्ट गायडन्स आपले सर करणार आहे, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट एमबीबीएस बद्दलची माहिती देणार। त्याचबरोबर एमबीएस अब्रॉड बद्दल काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि बजेट किती असणार आणि आतापर्यंत किती ऍडमिशन झाले त्यांच्याकडून, पॅरेंटचे आणि स्टुडंटचे रिव्ह्यूज आणि ते समक्ष सोबत तुम्हाला भेटून सविस्तर गोष्टी सांगतील की नाही का आमच्या मुलाचं इथे इथे ऍडमिशन झालं आणि त्यांचं आता ते चांगल्या ठिकाणी आहे आणि तिथं काहीच प्रॉब्लेम येत नाही त्याला। हे सविस्तर माहिती तुम्हाला पॅरेंट्स आणि स्टुडंट सांगतील। त्यानंतर कॅपराउंड आणि काउन्सिलिंग बद्दलची चॉईस फिलिंग कशी चालते, कॅपराउंडची प्रोसेस कशी चालते, चॉईस फिलिंग स्ट्रॅटेजी कशी असते, हे संपूर्ण माहिती आपले सर तुम्हाला सांगतील। त्याचबरोबर नीट स्कोर आणि अनालिसिस नुसार कॉलेज प्रिडिक्शन कसं करायचं हे सुद्धा सर सांगणार आहे। आणि फीस आणि स्कॉलरशिप बद्दल आणि डॉक्युमेंटेशन बद्दल, आता अब्रॉड मध्ये तुम्ही जा असाल त्यासाठी फी स्ट्रक्चर किती असणार, स्कॉलरशिप मिळते का, डॉक्युमेंटेशन काय काय लागणार, हे संपूर्ण माहिती आपले सर तुम्हाला सांगणार। आणि आपली एक्सपर्टची टीम सुद्धा तिथं अवेलेबल असणार आहे। तुम्हाला काही जरी डाऊट असला तरी तुम्ही आम्हाला तिथे विचारू शकता। जे आता संभाजीनगरचे विद्यार्थी आहे त्यांनी तर हा जो काही सेमिनार आहे तो अटेंड केलाच पाहिजे। त्यामध्ये तुम्हाला क्लेरिफाय होऊन जाईल की तुम्हाला आता कमी जरी मार्क पडले आणि तुम्हाला एमबीबीएसच करायचं असेल तर तुम्ही नक्कीच हा सेमिनार अटेंड केलाच पाहिजे। आणि त्याचबरोबर आता तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपली एक्सपर्ट फॅकल्टी आहे ती सुद्धा तिथे अवेलेबल असणार आहे। जर तुम्हाला मार्क्स चांगले असतील आणि लोअर असतील तर तुम्हाला एमबीबीएसच करायचं असेल महाराष्ट्रामध्ये, त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला चांगली माहिती आपण प्रोव्हाइड करू। त्याचबरोबर आता बघा याचे काही हिडन चार्जेस नाहीये। आता तुम्हाला हा स्लॉट जर बुक करायचा आहे, आता इव्हेंटला यायचंय तुम्हाला या सेमिनार मध्ये, तर याच्यासाठी कोणतेही चार्जेस लागणार नाही। फक्त तुम्हाला अटेंड करायचं आहे, तुम्हाला स्लॉट बुक करायचा आहे, आम्हाला कॉल करून करायचं काय, या 2 नंबरवरती संपर्क करायचा आहे। आणि बघा याच्यामध्ये काय आहे, ऑर्गनाइज बाय एनटी पाटील एज्युकेशन कन्सल्टन्सी करिअर एक्सपर्ट अ डिव्हिजन ऑफ एनटी पाटील स्पेशलायझिंग इन महाराष्ट्र अँड अदर स्टेट ऍडमिशन्स, बरोबर। तर लिमिटेड सीट्स आहे अवेलेबल आहे, बुक करून घ्या सीट आजच। आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सविस्तर कळून जाईल की एमबीबीएस अब्रॉड मध्ये केलं पाहिजे का नाही आणि काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहे वापस आल्याच्या नंतर, ही संपूर्ण माहिती आपले सर तुम्हाला प्रोव्हाइड करतील। आता आपण मुख्य आपल्या मुद्द्याकडे वळणार आहे की रीनीटचा रिझल्ट कधी लागणार, त्याचा टायमिंग काय असणार, बरोबर। आता एका वेबसाईट वरती आलेलं बघा, त्या वेबसाईटचं नाव आहे शिक्षा.com, बरोबर। त्यावरती संपूर्ण जे काही बघा रीनीट 2026 चा रिझल्ट डेट आणि टायमिंग नुसार त्या वेबसाईट वरती म्हणजे प्रोव्हाइड केलेला आहे। म्हणजेच तुम्ही बघू शकता तुमची जी काही डेट असणार आहे, संपूर्ण जी काही डेट असणार आहे ते आपण आता बघणार आहे। त्यामध्ये सविस्तर वरती गेल्याच्या नंतर बघा या ठिकाणी रीनीट 2026 चा रिझल्ट डेट काय असणार, एक्सपेक्टेड जुलै 15 पर्यंत तुमचा रिझल्ट हा लागू शकतो, बरोबर। त्याचबरोबर रीनीटचा रिझल्ट 2026 चा रिलीज टाइम काय असणार, टायमिंग काय असणार, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुमचा जो काही रिझल्ट आहे तुमच्या समोर असेल, एक्सपेक्टेड आहे बरं का। त्याचबरोबर आता तुम्ही बघू शकता जे काही आता नीट यूजी 2026 चा रिझल्ट डेट लास्ट 5 इयर ट्रेंड्स नुसार आपण बघणार आहे। आता
बघा 2021 पासून, बघा 2021-22 पासून जो काही 12 सप्टेंबरला लागलेला होता, म्हणजे जो काही तुमचा एक्झाम डेट होती ती 12 सप्टेंबर होती. आणि त्याचबरोबर रिझल्ट कधी लागलेला होता, 1 नोव्हेंबरला तुमचा रिझल्ट हा जाहीर झाला होता. आणि 2022-23च्या अकॅडमिक इयर मध्ये जर बघितलं आपण, तर 2022 ची जी काही एक्झाम आहे 17 जुलैला झाली होती, बरोबर. आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता 7 सप्टेंबरला लागला होता. म्हणजे या वर्षी मागील वर्षीचा बघू आपण डायरेक्ट आता, जे काही 2025 ला जी काही आपली बघा एक्झाम कधी झाली होती, 4 मे ला झाली होती. आणि रिझल्ट डेट तुम्ही बघू शकता 14 जूनलाच तुमचा रिझल्ट हा जाहीर झाला होता. पण आता रिनीट झाल्यामुळं थोडीशी जी काही प्रोसेस आहे ती लांबण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आता बघू शकता 2026चा जो काही एक्झाम झाली बघा, रिनीट झाली, त्याच्यामध्ये 21 जूनला तुमचा जी काही एक्झाम झाली. त्याचबरोबर एक्सपेक्टेड काय असू शकतो आपला, की 15 जुलै ते 26 जुलै पर्यंत तुमचा जो काही नीटचा रिझल्ट आहे तो जाहीर होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. आणि जाहीर झाल्याच्या नंतर काय काय प्रोसेस करावं लागते हे जाणून घ्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आता रिझल्ट लागला त्यानंतर तुम्हाला एखादा चांगला काउन्सलर शोधावा लागतो, कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून तर फायनल ऍडमिशन पर्यंत सगळी प्रोसेस केली जाते. त्यामध्ये काय होतं की प्रिव्हियस इयरचे कॉलेजेस कट ऑफ आणि कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर किती असणार, मुलींना शिक्षण फ्री आहे का, ही संपूर्ण माहिती आपल्याकडून केली जाते. आणि विद्यार्थी मित्रांनो एक्सपर्ट फॅकल्टी आहे आपल्याकडे, त्यानुसार तुमचा फॉलोअप सुद्धा घेतो आपण. जरी तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये काही चुका असतील किंवा तुमच्या कॅटेगरी वाईज नेम मध्ये काही मिसमॅच असेल तर ते सुद्धा आपण फॉलोअप घेऊन क्लिअर करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्हाला काय करायचं, खाली त्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला आता कळालंच असेल की जे काही नीट यूजीचा रिझल्ट कधी लागणार. तर आता भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद.